आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे। महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे, त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे। प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो। इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल। ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 म्हणजे सीसॅट सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे। फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000। तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल। प्री फोकस बॅच आहे, यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रीवियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे। माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे। यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे। जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे। 7 तारखेपासून सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इवन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग सीसॅट सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे। नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दल आणि टेस्ट सिरीज बद्दल माहिती मिळवता येईल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। सेलचा दुसरा टॉपिक आपण घेतोय, त्यामध्ये सेल ऑर्गनल्स घेणार आहोत। सेल ऑर्गनल्स म्हणजे नेमकं काय तर बघा की लास्ट जो टॉपिक होता त्याच्यामध्ये आपण घेतले की जे सेल असतं, मग ते वनस्पती सेल पेशी असू द्या किंवा प्राणी पेशी असू द्या, त्याच्यामधले जे 3 भाग होते म्हणजे सेल वॉल सगळ्यात बाहेरचा भाग होता, वनस्पती पेशींमध्ये असतो, प्राणी पेशींमध्ये राहत नाही। त्यानंतर सगळ्या त्याच्या आतमधली जी लेअर असते त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात आणि त्याच्या आतमध्ये हा पूर्ण सायटोप्लाझम पसरलेला आहे आणि याच्या आतमध्ये आहेत काय तर हे सेल ऑर्गनल्स आहेत आणि हे सेल ऑर्गनल्स आपण या भागामध्ये घ्यायचे। हे टोटल किती सेल ऑर्गन्स आपल्याला घ्यायचे तर टोटल आहेत 7 भाग। टोटल किती तर 7 भाग, ठीक आहे। थोडक्यात लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ते 7ही भागांची इथं लिस्ट दिलेली आहे आणि इथंच मी तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्यांची आयडिया देणार आहे, ठीक आहे। तुम्हाला इथंच लक्षात येईल की नेमके कसं लक्षात ठेवायचे, सिक्वेन्स पण हाच लक्षात ठेवायचा आहे। सेल कसं काम करतं, काय करतं हे आपण चांगलं कव्हर केलेलं आहे। जसं आपलं शरीर आहे, काहीतरी इनटेक होतं, काहीतरी बाहेर जातं, मध्ये सगळी प्रोसेस होत असते, आपल्याला एनर्जीची गरज असते, आपल्या शरीरामध्ये कुठं काही भाग आहे, कुठं काही न्यूट्रिएंट्स आहेत ते स्टोअर केले जातात। सिमिलर आहे की पेशींमध्ये सुद्धा काहीतरी ह्या सगळ्याच गोष्टी होत असतात, ठीक आहे। तर आता सेल ऑर्गन्स म्हणजे नेमकं काय तर बघा की हे जे 7 भाग सांगितलेत हे काहीतरी हे विशिष्ट कार्य करण्यासाठी म्हणून काहीतरी उपघटक आहेत, ज्याला पेशी अंगके सेल ऑर्गनल्स म्हटल्या जातात। यांनाच पेशीचे अवयव म्हणतात। तर पेशीचे अवयव जर आले तर जे 3 भाग सांगितले आहेत ते सोडायचे, ते नाही कन्सिडर करायचे, तर हे 7 भाग कन्सिडर करायचे आहेत। 3 भाग कोणते, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि त्यानंतर काय तर आपल्या सायटोप्लाझम, हे सोडून हे 7 भाग तुम्हाला लक्षात ठेवायचे। हेच काय तर पेशीचे अंगके आहेत, हेच मुख्य कार्य करत असतात। बाकीचं काय तर ते बाहेरचं लेअर आहे ते डिसाईड करतं काय आतमध्ये येणार काय नाही येणार, राईट। पण जे मुख्य कार्य आहेत पूर्ण जसं आपल्या शरीराचं कार्य होतंय त्याच पद्धतीने पेशीचं पण कार्य होतं, तर तो मेन कार्य आहेत ना हे 7 अवयव करत असतात, ठीक आहे। प्रत्येक अंगकाभोवती लक्षात ठेवा मेद प्रथिन युक्त, मेद म्हणजे काय तर फॅट आणि प्रथिन म्हणजे काय तर प्रोटीन, यांच्यापासून काय तर पटल म्हणजे मेम्ब्रेन म्हणजे काय असं लक्षात ठेवा की लेअर आहे। आता ही लेअर ना काही अवयवांमध्ये सिंगल आहे, काही याच्यामध्ये डबल आहे, तर काही याच्यामध्ये कुठं काही नसेल, पण या 7ही पैकी लक्षात ठेवा की ऑलमोस्ट सर्वांमध्ये काय तर सिंगल किंवा डबल काय तर हे लेअर आहे। आता ही लेअर तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण यावर सुद्धा लास्ट मला वाटतं 2021 मध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या अवयवाच्या भोवती लेअर नाही आहे म्हणून, ठीक आहे। आणि म्हणून तुम्हाला ते सुद्धा लक्षात ठेवायचे की कुठं डबल लेअर आहे, कुठं सिंगल आहे, कुठं नाही आहे, ह्या सुद्धा गोष्टी थोडंसं नोट करा किंवा नोट्स काढायचा तर ते काढत चला, ठीक आहे। एक लक्षात घ्या, पेशी फार छोटा आहे, फार लहान आहे आणि ते आपल्या साध्या डोळ्याने पाहता येत नाही, पण त्यासोबत त्या पेशीच्या आतमधले जे अवयव आहेत ते तर मग अजून लहान होतील। आणि म्हणून बघा की केंद्रक आणि हरित लवक हे तर फार छोटे आहेत, केंद्रक आणि हरित लवक म्हणजे न्यूक्लियस आणि काय तर क्लोरोप्लास्ट हे तर फार छोटे आहेत। या व्यतिरिक्त सर्व अंगके आपल्याला काय तर सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहता येतात। हे 2 साडी एवढं इझिली पाहता येणार नाही, खूप हायली आपल्याला चांगला मायक्रोस्कोप लागणार आहे, ठीक आहे। कोणकोणते अवयव आहेत तर बघा
एक एक अवयव सांगतोय आणि इथंच आयडिया घेऊ. पुढच्या स्लाइडमध्ये आपण त्याचे डिटेल्स डायग्राम सोबत घेणार आहोत, त्याचे कार्य डिटेल घेणार आहोत. न्यूक्लियस काय सांगितलं होतं मी की हा काय आहे तर हा मॉनिटर आहे, हा मॅनेजर आहे, पूर्ण सेल पेशीचं कार्य आहे, हा सगळं या न्यूक्लियसद्वारेच बघणार आहे. त्यानंतर पेशीच्या आतमध्ये जो पण अन्न येणार आहे किंवा जो पण पदार्थ येणार आहे त्या सगळ्यांवर कार्य करण्याचं कार्य जे प्रोसेस आहे, इथं मी लिहून ठेवतोय की प्रोसेसिंगचं कार्य ते काय तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिकाद्वारे केलं जाणार आहे. असं इमॅजिन करा की पार्लेजीची फॅक्टरी आहे. पार्लेजी म्हणजे रॉ मटेरियल आला, साखर आला, मैदा आला, ह्या त्या गोष्टी सगळ्या आला, आटा वगैरे आला, त्या सगळ्यांवर कार्य केलं म्हणजे बिस्किट तयार केले कोणी तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने. त्यानंतर पुढे काय तर पुढे त्याला पॅकेजिंग करावं लागेल. कोणाला सपोज कोणता दुकानदार आहे त्याला छोटे पॅकेट्स पाहिजे, कोणत्या दुकानात त्याला मोठे पॅकेट्स पाहिजे, तर हे सगळे पॅकेजिंग करून त्या दुकानदारापर्यंत पोहोचवायचं काम आहे. तो म्हणजे कोण आहे तर तो लक्षात ठेवा की तो आहे गोल्गी कॉम्प्लेक्स. म्हणजे आपण असं म्हणू की पॅकेजिंग आणि काय तर डिलिव्हरिंग, पॅकेजिंग आणि डिलिव्हरिंग. ठीक आहे, पॅकेजिंग आणि डिलिव्हरिंग हे कार्य कोणाचं आहे तर ते गोल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. ठीक आहे, आता या सगळ्यांमध्ये काही रॉ मटेरियल कच्चा वेस्ट प्रोडक्ट सुद्धा काही बाकी राहिला असेल त्याची पण विल्हेवाट लावावी लागणार आहे. आणि मग ती विल्हेवाट लावणार कोणतर हे लायझोझोमद्वारे लावल्या जाणार आहे. ते त्यासाठी वेस्ट जे आहे ना, वेस्ट प्रोडक्ट आहे त्याची सोय लावली जाणार आहे. फक्त त्या विल्हेवाट म्हणजे त्या याचीच नाही, म्हणजे जो पदार्थ आहे टाकाऊ पदार्थ आहे फक्त त्याचीच सोय नाही तर एखादी अंगक जे आहे सेल ऑर्गन जर ते काम करत नसेल, जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय की जर एखादा व्यक्ती आहे त्याचे जर पार्ट्स काम करत नाही, कदाचित ते त्या शरीरातून बाहेर काढावं लागतं. जसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा अपेंडिक्स हा अवयव आहे जो आपलं कार्य करत नाही आणि जर तो त्रास देत असेल, त्याला इन्फेक्शन झालं, त्याला आपण कापून बाहेर काढून टाकतो. त्याच पद्धतीने पेशी अंगक आहे की त्याच्यामध्ये एखादी सेल ऑर्गन जर काम करत नाही आहे, कारण पेशी सुद्धा मृत होतात, डेड होतात, तर मग अशा वेळेस सुद्धा ते अवयव मारून टाकायचं काम कोणाचं आहे तर ते लायझोझोमचं आहे. इव्हन पूर्ण पेशीला सुद्धा मारून टाकायचं म्हणजे पेशीच आता पूर्ण निकामी झाली आहे, खूप जुनी झालेली आहे, तर मग अशा वेळेस ते काहीच काम करत नाहीये तर मग ते सुद्धा मारून टाकायचं काम कोणाचं तर लायझोझोमचं आहे. म्हणजे लायझोझोम म्हणजेच काय की जेवढं काही वेस्ट प्रोडक्ट आहे, काही काम करत नाहीये, पूर्ण पेशी काम करत सगळ्याची सोय लावायची काम आहे ते लायझोझोमचं आहे. नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे लक्षात ठेवा पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं. कारण मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका म्हणजेच नेमकं काय आहे तर मायटोकॉन्ड्रियामध्येच पूर्ण प्रोसेस होत असते. म्हणजे जो अन्न आहे आणि ऑक्सिजन या सगळ्याचं रिॲक्शन होऊन जे ATPच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त केली जाते ती सगळी मायटोकॉन्ड्रियामध्येच केली जाते. लक्षात ठेवा आपल्या शरीरामध्ये सगळीकडे जे सेल्स आहे आणि त्या सेलच्या आतमध्येच एनर्जी तयार केली जाते, ते कशामध्ये तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. नेक्स्ट प्लास्टिड लवके म्हणजे लक्षात ठेवा की हे कशासाठी आहे तर हे फक्त कलर देण्यासाठी आहे आणि ते फक्त वनस्पतीमध्ये म्हणजेच काय तर प्लांट्समध्ये असतात. ठीक आहे, रंग देण्याचं कार्य. ठीक आहे, रंग आणि ऑब्वियस आहे की त्यांचं बाकीचं पण कार्य असणार, पण मेन जो वनस्पतीला जो वेगवेगळा रंग आहे किंवा कच्चा जर टोमॅटो आहे किंवा आंबा आहे तो पिकल्यानंतर त्याचा कलर बदलत आहे तर ते कशामुळे का कारण त्याच्यामधला जो प्लास्टिड आहे तो बदलला, त्याच्यामुळे बदल झालाय तो. आणि नेक्स्ट काय तर ते रिक्तिका आहे, व्हॅक्युल्स आहे. व्हॅक्युलचं कार्य काय तर हे स्टोरेज सिस्टम सारखं कार्य करतं. मग आता स्टोरेज काय करणार तर डिपेंड करतं की नेमकी पेशी कोणत्या प्रकारची आहे किंवा त्याचं कार्य कसा काय चालत आहे. कारण स्टोअर करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ आहेत. काही पेशींमध्ये जे प्रोसेसिंग होतंय ना, त्या प्रोसेसिंगच्या आधी जो रॉ मटेरियल आलेला आहे ना तो स्टोअर करण्यासाठी काही पेशींमध्ये काम करणार, तर काही याच्यामध्ये जो टाकाऊ पदार्थ आहे तो स्टोअर करण्यासाठी त्यासाठी व्हॅक्युल्स आहेत ते यूज केले जातं. ठीक आहे ना, हे या पद्धतीने लक्षात ठेवा. सिक्वेन्स आणि हे जे शॉर्ट फॉर्म सांगितले हे असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे 7ही भाग लक्षात ठेवायला अजिबात कठीण जाणार नाहीये. ठीक आहे, चला तर डिटेल घेऊ आपण याचा एक एक भाग. पहिला जो भाग होता तो म्हणजेच काय होता तर तो होता न्यूक्लियस म्हणजेच काय तर केंद्रक. मी काय सांगितलं तुम्हाला आताच थोड्या वेळा आधी की केंद्रक म्हणजे नेमकं काय आहे तर तो आहे मॉनिटर, सगळं मॅनेजर. जसं आपल्या शरीरामध्ये ब्रेन आहे त्याच पद्धतीने पेशीमध्ये कोण आहे तर तो न्यूक्लियस आहे, तो आहे केंद्रक. आणि सगळ्या ज्या कार्य आहे ते मॉनिटर करण्याचं, मॅनेज करण्याचं किंवा नेमकं कोणतं प्रोसेस कधी होणार, काय होणार हे सगळं केलं जाणार ते म्हणजेच काय तर न्यूक्लियसद्वारे होणार आहे. त्यासोबतच अजून एक लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये जसा आपण एखादी बाळ जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो की याचे डोळे आईवर गेले, वडिलांवर गेले, नाक कोणावर तरी की फॅमिली मेंबरवर गेलं. हे असं का म्हणतोय आपण कारण ती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा आपण बरेचसे काही रोग बघतो की जे जेनेटिक आहेत, अनुवांशिक ज्याला म्हणतात, ते रोग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. हे कशामुळे जातं तर हे न्यूक्लियसमुळेच.
ही जी माहिती आहे ही माहिती कोण घेऊन जातोय तर त्या सेल सोबत, म्हणजे सेलमध्ये नेमकं कोणता भाग तर तो न्यूक्लियस आहे तो भाग घेऊन जातो. नेमकं आहे काय तर ते बघा की हे बघा हा स्ट्रक्चर दिलाय, इथं डायग्राम दिलेली आहे कशाची आहे तर ही न्यूक्लियसची आहे. लक्षात येत असेल की इथं बाहेरचा भाग जो आहे ना त्याला हे जे सर्कल छोटे छोटे डॉट दिसत आहेत हे होल्स असतात. त्या होल्स मधून या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोणता एखादी पदार्थ आतमध्ये जात असेल किंवा बाहेर जात असेल तर या होल्स मधून जात असतं. ठीक आहे. या पूर्ण पेशी न्यूक्लियसच्या आतमध्ये म्हणजे केंद्रकाच्या आतमध्ये अजून एक हा जो गोल जो भाग दिसत आहे त्याला न्यूक्लिओलस म्हणतात. याला म्हणतात काय तर केंद्रकी म्हणतात. मराठीमध्ये वर्ड आहे त्याला केंद्रकी, न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस है ना, केंद्रकी म्हटल्या जातं. ठीक आहे. आता या केंद्रकीच्या या आजूबाजूला या सगळीकडे ही इथं केंद्रकीच्या बाजूला इथं आहेत काय तर इथं आहेत क्रोमॅटिन फायबर्स. त्याला काय म्हणतात तर क्रोमॅटिन फायबर्स आहेत. त्याला क्रोमॅटिन फायबर्स म्हणतात. आणि हे क्रोमॅटिन फायबर्स नेमकं काय होतं बघा. आता मी ज्यावेळेस सेल डिव्हिजन होत आहे म्हणजेच एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. ठीक आहे. तर एका पेशीपासून ज्यावेळेस दोन पेशी होत आहेत त्यावेळेस काय होतं की हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ना हे प्रॉपर अरेंज होतात. जसं तुम्ही हा असा स्ट्रक्चर कदाचित बघितलं असणार, तुम्हाला लक्षात येत असेल की आपण डीएनए वगैरे ज्याला म्हणतो. ठीक आहे. ऍक्च्युली हे आहेत काय तर याला मग आपण म्हणतो काय तर हे क्रोमोझोम्स आहेत. हे आहेत काय तर क्रोमोझोम्स. हे क्रोमोझोम्स कुठून तयार झाले तर हे क्रोमॅटिन फायबर्स होते ना, हे असेच गुंथडल्यासारखे काय तर तिथे सगळीकडे पसरलेले असतात, त्या न्यूक्लिओलसच्या बाजूला पसरलेले असतात. पण ज्या वेळेस सेल डिव्हिजन होतं, सेल विभाजन होतं ते या पद्धतीने काय तर पेयर्स मध्ये काय तर ते अरेंज होतात आणि त्यालाच आपण काय तर मग क्रोमोझोम्स म्हणतो. या क्रोमोझोम्स मध्येच मग जो छोटासा भाग जर आपण कन्सिडर केला तर त्यालाच आपण मग म्हणतो काय तर त्याला आपण जीन म्हणतो. त्यालाच जीन हा नाव कदाचित माहित असेल. ठीक आहे ना. म्हणजे जी माहिती आहे, जी अनुवांशिक जे गुण आहेत ते कशाद्वारे या जीनद्वारे किंवा या क्रोमोझोमद्वारे किंवा या क्रोमॅटिन फायबरद्वारे किंवा मग काय तर या न्यूक्लियसद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातात. ठीक आहे. तर हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा कशाचा तर न्यूक्लियसचा. आता कार्य बघा अगदी सोपी आहे. पेशीच्या सर्व चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवतात कोण कोण करणार तर ते न्यूक्लियस मॅनेजर आहे, मॉनिटर आहे. त्यासोबतच जनुकांद्वारे, जनुक म्हणजे आता सांगितलं जीन होतं ना त्यालाच काय तर जनुक म्हणतात. जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे काय तर केलं जातं. का कारण इथंच काय तर क्रोमॅटिन फायबर्स आहेत. याच ठिकाणी लक्षात ठेवा की डीएनए, आरएनए कारण हेच आहेत जे काय तर हा जो अनुवांशिक जे गुण आहे ते पुढे घेऊन जातात. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा की ते आहे कशामध्ये तर न्यूक्लियसमध्ये आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला भाग. ठीक आहे. सेल ऑर्गनल्स पैकी पहिला जो भाग आहे 7 पैकी पहिला भाग तो म्हणजे न्यूक्लियस केंद्रक. दुसरा भाग आहे तो आहे आंतरद्रव्य जालिका म्हणजेच काय तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं मी की प्रोसेसिंग करायचे. जसं पार्लेची जी फॅक्टरी आहे तर आटा येणार, मैदा येणार, साखर येणार राईट ना, हे सगळ्या गोष्टींवर प्रोसेस करून बिस्किट तयार करायचं काम कोणाचं तर ते आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. डायग्राम बघा यामध्ये असे दिसते आपल्याला. याचं ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे आणि मध्ये काय तर हा एक सर्कल आहे. या सर्कलमध्ये कोणतर हा न्यूक्लियस असतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की सेलमध्ये असं सेल आहे, इथं न्यूक्लियस आहे तर या न्यूक्लियसला हा अटॅच आहे कोणतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोणतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच आंतरद्रव्य जालिका. याचं कार्य काय सांगितलं मी तुम्हाला की प्रोसेसिंग म्हणजे याच्यामध्ये होणार काय तर हे सगळं प्रोसेस होणार आहे. आणि बघा की होतं काय याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे काय तर तो आहे गॉल्गी बॉडी. याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडीचं काम काय सांगितलं होतं मी तुम्हाला की पॅकेजिंग आणि डिलिव्हरिंगचं काम कोणाचं तर तो गॉल्गी बॉडीचं आहे. होतं काय की हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ना, हा जो रॉ मटेरियल आलाय तो या ट्यूब मधून पुढे 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 जाणार आणि हे जे भाग दिसत आहेत इथून काय होणार तर असे बॉलच्या स्ट्रक्चरमध्ये काय तर ते बाहेर पडतात आणि ते पाठवले जातात कोणाकडे तर या गॉल्गी बॉडीकडे पाठवले जातात. ठीक आहे. म्हणजे प्रोसेसिंग करायचं कार्य कोणाचं तर या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आहे. डायग्राम मध्ये थोडंसं तुम्हाला कदाचित हे दिसत असेल की या भागावर तुम्हाला हे डॉट 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 सारखं स्ट्रक्चर दिसत आहे. त्याला म्हणतात रायबोझोम्स. त्याला म्हणतात काय तर रायबोझोम्स. ठीक आहे. हे नाव असेच लक्षात ठेवायचे आहेत. मराठीमध्ये आयोग आणि रायबोझोम्स असेच नाव दिले, याला मराठी ट्रान्सलेट केलेले नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे रायबोझोम्स लक्षात ठेवा. रायबोझोम ज्या ज्या ठिकाणी असणार बघा सेलमध्ये ज्या ज्या ठिकाणी रायबोझोम असतील त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे तुम्हाला की त्या ठिकाणी प्रोटीन तयार केलं जातं. म्हणजेच काय तर पेशी प्रथिने तयार करत असतात. म्हणजे सेलला पेशीला लागणारे जे प्रथिने आहे ते या ठिकाणी तयार केले जाणार आहे. ऑब्व्हियसली आता सांगितलं मी की रॉ मटेरियल प्रोसेस करायचं कार्य आहे, बिस्किट तयार करणं हे इथंच करणार आहे. ठीक आहे ना. आता राहिलं काय तर बघा याचं कार्य एकदा समजून घेऊ. तुम्हाला आयडिया आली असेल, डायग्राम समजली असेल तर हे सोपं आहे अगदी की पहिला कार्य काय आहे तर पेशीला आधार देणारी चौकट आहे. कारण जी सगळी जी प्रोसेस आहे ना ती इथूनच चालू होत आहे आणि मग सगळ्यांना काय तर
म्हणजे जे पूर्ण मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे ना ती इथून चालू होत आहे. हेच कार्य करत नसेल तर पेशी काहीच काम करणार नाही, कारण कोणालाच काहीच अन्न काही मिळणार नाही, कोणाला काही भाग मिळणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, प्रथिनांचे वहन करायचे. आता सांगितलं मी की रायबोझोम आहे त्यामुळे प्रोटीन आहे, प्रोटीन तयार होत आहे त्यामुळे तेच काय तर पुढे पाठवले जाणार, त्यामुळे प्रथिनांचे वहन. त्यानंतर अन्न, हवा, पाणी या मार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे. होतं काय की जी पेशी आहे ना, पेशीच्या आतमध्ये काही जर अनवॉन्टेड म्हणजे सपोज एखादी बॅक्टेरिया आला किंवा जर एखादी काहीतरी विषारी पदार्थ आला तर अशा वेळेस त्याला बाहेर पण टाकायचं आहे. मग ते कसं टाकलं जातं तर त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह म्हणजे जलद्रावणीय केलं जातं, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले जातील आणि मग ते बाहेर टाकले जातील. मग ते जलद्रावणीय केल्याद्वारे जर कोणाद्वारे तर ते याद्वारेच केले जाणार आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमद्वारे केले जाणार. ठीक आहे. तर हे दोन भाग घेतलेत आपण. तिसरा जो भाग आहे तो काय सांगितला होता मी की आता बिस्किट तयार झालेत, त्याला पॅकेजिंग करून पुढे पाठवायचं आहे, बरोबर ना. आणि ते प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी राहणार आहे. कोणाला छोटा पॅकेट पाहिजे, कोणाला मोठा पॅकेट पाहिजे, त्यानुसार काय तर त्याची रिक्वायरमेंट राहील. राईट. आता बघा की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून जे बॉल्स तयार होऊन आले होते बघा, हे आलेत इथं. आता हे काय होणार की पुढे पॅकेजिंग होईल. म्हणजे हे इथं ट्यूब्स दिसत आहेत, याला सिस्टर्नी किंवा मराठीमध्ये ज्याला कुंडे असं नाव दिले, सिस्टर्नी असं नाव दिलेलं आहे किंवा मराठीमध्ये वर्ड काय तर याला कुंडे म्हणतात. ठीक आहे. तर या कुंड्यांमधून हे 5 ते 8 पर्यंत कुंडे असतात. तर हे याच्यामधून असे असे समोर 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 जातात. पॅकेजिंग झालेत की परत ते बॉलच्या फॉर्म मध्ये बघा इथं दिसत आहेत तुम्हाला, हे इथून काय होणार, इथून निघतील आणि काय तर पुढे ज्या ज्या अवयवाला त्याची गरज आहे त्याच्याकडे ते काय तर ते पाठवले जाणार आहेत. मग ते सेल मेम्ब्रेन असेल किंवा मग अजून दुसरं कुठं मायटोकॉन्ड्रिया असेल, त्या सगळ्यांना काय तर हे जे भाग आहेत ना हे पाठवले जातील. ठीक आहे. तर हा कार्य कोणाचा तर हा आहे कोणाचं कार्य तर गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स याचं कार्य आहे. राईट. छान एक्झाम्पल दिलंय. तुम्ही जर शाळेच्या पुस्तकात वाचत असताना तुम्हाला असंच दिलंय की हा जो भाग आहे ना गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी बॉडीचा, हा कार्य कसं करतो की एखाद्या कारखान्यातील पॅकेजिंग आणि डिलिव्हरिंगचं कार्य जास्त असतं ना ज्या विभागाचं, त्याच पद्धतीने काय तर हे कार्य करतात असंच दिलेलं आहे. त्यामुळे समजायला सोपं जातं. आणि म्हणून सांगतोय मित्रांनो की शाळेच्या पुस्तकात हे बेस्ट सोर्स आहेत, तेच बेसिक तुम्ही ठेवा, तेच तुमचं प्रायमरी सोर्स ठेवा. कारण इमॅजिन करा की ते लहान मुलांसाठी 10व्या 11व्या 12व्या म्हणजे 10व्या वर्गाचे विद्यार्थी तर फार लहान असतात, त्यांच्यासाठी काय तर ते तयार केलेले असतात आणि म्हणून ते बेस्ट सोर्स आहेत, समजायला फार सोपी असतात. तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असतात तरी पण इझिली तुम्हाला समजून येईल. नेक्स्ट बघा आता याचं कार्य काय आहे. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंग काय, स्त्रावी अंग काय तुम्हाला एक इथं सांगतोय की यामध्ये या सगळ्या भागांमध्ये ज्यावेळेस हा पदार्थ समोर समोर जातो त्यावेळेस होतंय काय की याच्यामध्ये असतात काय तर ते विकर ज्याला म्हणतात, असतात काय तर विकर असतात ज्याला एन्झाईम्स म्हटल्या जातं. त्याला काय म्हणतात तर एन्झाईम्स म्हटलं जातं. विकरचं कार्य काय लक्षात ठेवा, सजीवांमध्ये आपल्याला बऱ्याचदा येणार आहे की विकर हा शब्द आहे ना किंवा एन्झाईम्स हा शब्द बऱ्याचदा येणार आहे. विकरचं काय आहे की कोणताही पदार्थ एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय तर विकरांचा एन्झाईमचा यूज होत असतो. कोणताही पदार्थ, बरोबर. म्हणजे इथं सुद्धा काय होतंय की एखादी पदार्थ आला त्याला पॅकेजिंग करायचं आहे ना, तर मग अशा वेळेस काय तर त्याची गरज कशाची आहे तर ती विकरांचीच आहे. ठीक आहे. तर हा बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की विकर म्हणजे नेमकं काय. अगदी मी लेमन टर्म मध्ये सांगतोय तुम्हाला की विकर म्हणजे नेमकं काहीतरी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. आपल्या शरीरामध्ये पण एक्झाम्पल आपण डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बरेच असे एन्झाईम्स अभ्यास करणार आहोत, कारण डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण डायजेशन होत आहे म्हणजे नेमकं काय तर पदार्थ एका फॉर्म दुसऱ्या फॉर्म मध्येच कन्वर्ट होत आहे. जिथं गरज आहे, ज्या फॉर्म मध्ये गरज आहे त्यामध्ये काय तर ते कन्वर्ट होणार आहे. जसं आपण प्रोटीन घेतलं त्याचे तुकडे होतील, अमिनो आम्लामध्ये त्याचे काय तर तयार होणार आहे, कारण तुकडे झाल्यानंतर ते अमिनो आम्लामध्ये कन्वर्ट होतात किंवा प्रोटीन म्हणजे ऍक्च्युली अमिनो ऍसिड पासूनच काय तर तयार झालेले असतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा एन्झाईमचं कार्य. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये होतंय काय तर याच्यामध्ये ना एन्झाईम्स आहेत ते सिक्रेट केले जातात आणि म्हणून त्याला काय तर स्त्रावी अंगक म्हणतात. नेक्स्ट काय तर पेशीत संश्लेषित म्हणजेच काय ज्याला सिंथेसिस म्हणतात. त्याला काय म्हणतात तर सिंथेसिस. आणि सिंथेसिस म्हणजेच काय तर नवीन पदार्थ तयार होणे. सिंथेसिस म्हणजेच काय नवीन पदार्थ तयार होणे. पेशीत संश्लेषित झालेली बघा विकर आहे, प्रथिन आहे, वर्णके आहे. राईट. वर्णके म्हणजे आता सांगितलं होतं की प्लास्टिड्स, ठीक आहे, इत्यादी पदार्थांमध्ये काय तर बदल घडवून आणि त्यांची विभागणी करणे हे पेशींमध्ये किंवा पेशी बाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे हे सुद्धा कार्य कोणाचं तर याचंच आहे. म्हणजे जो पण पॅकेजिंग आहे ज्याला जशी गरज आहे किंवा पेशीच्या बाहेर जर काय टाकायचं तर त्याला तसं बनवून बाहेर टाकल्या जाईल, हे सगळं काय तर याचं कार्य आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्सचं कार्य आहे.
नेक्स्ट काय बघा, आता हे पदार्थ तयार करणार आणि ज्याला ज्याची गरज आहे ते पाठवल्या जाईल आणि त्याच्यामुळे काय तर रिक्तिका आहे किंवा स्त्रावी पिटिका आहे यांची निर्मिती, रिक्तिका म्हणजे व्हॅक्युअल्स आहे ना, किंवा स्त्रावी पिटिका म्हणजे जे सिक्रेट करणारे जे ओपन भाग असणार आहे, ह्या सगळे तयार करण्यासाठी काय तर याची मदत होत असते. यासोबतच अजून कोणकोणत्या भागामध्ये ते मदत करतात तयार होण्यासाठी, तर पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल, प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन, लयकारिका म्हणजे लायझोझोम, हे सुद्धा तयार करण्यासाठी हे यांच्या निर्मिती सुद्धा काय तर हे मदत करत असतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. काय झालं, आपण काय काय घेतलं की न्यूक्लियस जो मॉनिटर मॅनेजर आहे, त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, प्रोसेस झालं. प्रोसेस झाल्यानंतर काय तर आता पुढे आलं कोणाकडे, गोल्गी कॉम्प्लेक्सकडे, गोल्गी बॉडीकडे. हे आता पॅकेजिंग करून काय तर हे डिलिव्हर करतील. आता डिलिव्हर केल्यानंतर सगळं झाली ही प्रोसेस, मेन मेटाबॉलिझमची प्रोसेस झाली. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये काही वेस्ट प्रोडक्ट बाकी तयार झाला असणार, तो आपल्याला बाहेर काढावा लागणार आहे. तो काय तर तो बाहेर काढावा लागेल आणि तो बाहेर कोणाद्वारे काढला जाणार, तर तो आहे लयकारिका म्हणजेच काय तर लायझोझोमद्वारे काय तर तो त्या पेशीच्या बाहेर काढल्या जाईल. काय सांगितलं होतं मी तुम्हाला की लायझोझोम म्हणजे नेमकं काय आहे, तर जेवढा पण टाकाऊ पदार्थ आहे त्याची विल्हेवाट लावायची आहे. फक्त टाकाऊच पदार्थ नाही की सेल ऑर्गन जरी काम करत नसेल त्याची पण विल्हेवाट लावायची आहे. अख्खी सेल जर काम करत नसेल, निकामी झाली असेल, तिची पण वाट लावायची आहे. ठीक आहे ना, हे सगळं कार्य कोणाचं, तर लायझोझोमचं आहे. राईट, आता याच्यामध्येच बघा एक काय काय लक्षात तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे, रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काहीतरी हे कार्य करतं. म्हणजे पेशीमध्ये जर सपोज एखादी बॅक्टेरिया व्हायरस आला तर मग त्याला पण मारायचं आहे ना, तो काहीच गरजेचं नाही आहे, मग त्याची पण वाट लावावं लागणार आहे, विल्हेवाट लावावं लागणार आहे. म्हणून काय म्हणतात की रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून कोणतं लायझोझोमच कार्य करत आहे, पेशीवर हल्ला करणार आहे, जीवाणू विषाणूंना नष्ट करणार आहे. नेक्स्ट, उद्ध्वस्त करणारे पथक. उद्ध्वस्त करणारे पथक का, कारण काही जर जीर्ण किंवा कमजोर पेशी अंगके असतील किंवा त्यासोबतच कार्बनी कचरा असेल, टाकाऊ पदार्थ असेल, यांना सुद्धा काय तर ते लयकारिकेमार्फतच बाहेर टाकले जातात. या अजून एक नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला लायझोझोमसाठी, ते म्हणजेच काय तर आत्मघाती पिशव्या. इथं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, आत्मघाती पिशव्या, इंग्लिशमध्ये सुसाइड बॅग्स म्हणतात. आत्मघाती पिशव्या का, कारण पेशी जर जुनी झालेली आहे, निकामी झाली आहे, खराब झाली आहे, तर अशा वेळेस सुद्धा लयकारिका काय होते, तर ही फुटते. म्हणजे असं इमॅजिन करू आपण की याच्यामध्ये आहे काय तर विषारी पदार्थ आहे, यामध्ये विषारी पदार्थ आहे किंवा ऍसिड सारखा पदार्थ आहे, कारण ऍसिडमध्ये आपण जनरली काही टाकलं की तो पूर्ण मेल्ट होऊन जाणार, पूर्ण जळून जाईल. राईट, सिमिलर याच्यामध्ये आहे है ना. तर याच्यामध्ये हे एखाद्या अंगकाला पूर्ण काय म्हणू काय की नष्ट करणार, किंवा हे जर फुटली तर पूर्ण पेशीभोवती काय होणार, तर तो ऍसिड आहे तो पसरेल आणि काय तर पूर्ण पेशीच काय तर नष्ट होणार. आणि म्हणून आत्मघाती पिशव्या सुद्धा म्हटलं जातं. त्यातील विकरे बघा स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. याचा जो आपण ऍसिड जो म्हटलं नाही, याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा आहे काय, तर ते एन्झाईम्सच आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विकरेच आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, हा एक पॉईंट थोडासा वेगळा आहे. उपासमारीच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेस पेशीला जर अन्न मिळालेलं नाही, सफिशियंट अन्न मिळालेलं नाही, तर अशा वेळेस काय होणार की लयकारिका पेशीत साठवलेले काय तर प्रथिने आहे म्हणजे प्रोटीन आहे, किंवा मेद आहे म्हणजे फॅट्स आहे, त्याचे काय तर पचन करत असते. ठीक आहे, तर लायझोझोम मेन लक्षात ठेवा, वेस्ट प्रोडक्ट आहे ना, त्याची विल्हेवाट लावायचं काम आहे लायझोझोमद्वारे, लयकारिकेद्वारे. नेक्स्ट, 4 भाग झालेत. पुढचा जो भाग आहे तो आहे कोणता, तर तंतुकणिका. याला मी तुम्हाला सांगितलं होतं की यालाच काय म्हणतात, तर पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं, कारण पूर्ण जी एनर्जी आहे, पूर्ण पेशीची जी एनर्जी आहे ती कुठं, तर पॉवर हाऊस म्हणजेच काय तर मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकेमध्ये तयार केली जाते. इथं लक्षात ठेवा की यामध्ये बघा की हा एक बाहेरचा लेअर आहे आणि हे आतमधला आहे काय तर हा एक दुसरा लेअर आहे. म्हणजे हा असा आपण लक्षात ठेवता येईल की हे 2 लेअर पासून तयार झालेले आहेत. हे कशापासून तयार झालेले आहेत, तर हे 2 लेअर पासून काय तर तंतुकणिका तयार झालेली आहे. सुरुवातीला सांगितलं होतं मी की सिंगल मेम्ब्रेन असेल, कुठे डबल मेम्ब्रेन असेल, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 2 लेअर पासून तयार झाले. ठीक आहे, याच्यामध्ये होतंय काय, तर लक्षात घ्या की इथं अन्न येणार, इथं ऑक्सिजन येईल, या दोघांचं रिॲक्शन होऊन काय होणार, तर इथं एनर्जी आहे ती तयार केली जाणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा की एनर्जी जी तयार केली जाते आपण श्वसन संस्था जी आहे म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्यामध्ये डिटेल घेणार आहोत. पण एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला देतोय की बघा, जसं लहानपणी आपण सर्वांनी कॅन्डलचा एक्सपेरिमेंट केला असेल की जर जळत्या कॅन्डलवर जर तुम्ही ग्लास जर ठेवला तर अशा वेळेस काय होतं की काही काळांतराने एक 4-5 सेकंदानंतर ती जी कॅन्डल आहे ती विझून जाते. याचं कारण सर्वांना माहिती आहे की कॅन्डलला किंवा त्या आगीला ऑक्सिजन आहे तो सप्लाय बंद झाला, त्याच्यामुळे काय तर ते बंद झालं.
राईट. सिमिलरली आपल्या बॉडीमध्ये पण आहे बघा. कॅन्डल होतं काय की कॅन्डल होतं फ्यूल आणि ऑक्सिजन मिळत होतं. या सगळ्यांचं रिॲक्शन होऊन काय तर ती उष्णता किंवा लाईट आहे ती एनर्जी आपल्याला मिळत होती. आपल्या बॉडीमध्ये पण तसंच आहे. आपण अन्न खातो आणि ऑक्सिजन घेतो. या सगळ्यांचं रिॲक्शन होऊन आपल्याला काहीतरी ऊर्जा मिळत असते. आणि असं ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते त्याला एरोबिक रेस्पिरेशन किंवा श्वसन म्हटलं जातं. ठीक आहे. कारण श्वसन जर म्हटलं तर बऱ्याच जणांचा हा थोडासा एक मिसकन्सेप्शन आहे किंवा फक्त काही जण काय करतात की जो आपण श्वास घेतो आणि बाहेर टाकतो ना त्यालाच कोणी फक्त श्वसन कन्सिडर करतात. पण श्वसन एवढंच नाही आहे. श्वसन आहे काय की आपल्या शरीरामध्ये पूर्ण आपण श्वास घेणार, तो लंग्समध्ये जाईल, लंग्सपासून मग हार्ट आणि हार्टपासून बाकी सगळ्या ऑर्गनपर्यंत जाणार. त्या प्रत्येक ऑर्गनमध्ये ज्या सेल्स आहेत आणि त्या सेलच्या आतमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहेत त्याच्यामध्ये काय होणार तर ऊर्जा तयार होईल. त्या ऊर्जेमध्ये मग कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो रक्तामध्ये मिसळतो, रक्तापासून मग परत हार्टपासून लंग्स आणि लंग्सपासून मग आपण काय तर नाकावाटे ते बाहेर टाकतो. या पूर्ण प्रोसेसला ॲक्च्युली काय तर श्वसन म्हणजेच काय तर रेस्पिरेशन म्हणतात. म्हणजे रेस्पिरेशन म्हणजे याची डेफिनेशन जर सांगायचं म्हटलं श्वसनाची डेफिनेशन ती म्हणजेच काय की खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करणे म्हणजेच काय तर श्वसन आहे, रेस्पिरेशन आहे. आणि ही ऊर्जा खरी तर मुक्त कुठं केली जाते तर ती मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणजे या सगळ्या रेस्पिरेशनच्या सिस्टम जी पूर्ण प्रोसेस आहे त्याचे 3 भाग ॲक्च्युली केले जातात. ते आपण डिटेल त्यावेळेस शिकणार आहोत. पण मेन जी ऊर्जा मुक्त केली जाते ती कुठं तर मायटोकॉन्ड्रियामध्ये केली जाते. मग आता ही ऊर्जा कशाच्या फॉर्ममध्ये करतात तर ते एटीपीच्या फॉर्ममध्ये ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये काय तर ते ऊर्जा आहे ती तयार केली जाते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग म्हणजेच काय तर कंपाऊंड आहे ते तयार केले जातात याच्यामध्ये. एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिन, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, ठीक आहे, त्यानंतर मेद म्हणजे काय तर फॅट आहे यांचे काय तर संश्लेषण म्हणजे परत लक्षात ठेवा की सिंथेसिस म्हणजे काहीतरी नवीन तयार करणे हे सगळं सुद्धा काय तर मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय तर रिक्तिका. पुढचा जो भाग आहे किती 5 झाले, हा आहे 6वा. रिक्तिका व्हॅक्यूल ज्याला म्हणतात. रिक्तिका तुम्हाला सांगितलं होतं मी की रिक्तिका म्हणजे नेमकं काय आहे तर हा एक स्टोरेज सिस्टम सारखा कार्य करत असतो. काय आहे तर स्टोरेज सिस्टम सारखा कार्य करत असतो. ठीक आहे. त्यानंतर याचे कार्य बघा नेमकं काय. स्टोरेज म्हणजे नेमकं काय, हा सिंपल स्ट्रक्चर दिसत असेल, यात काही फार काही डिटेल्स नाही आहे. ठीक आहे. स्टोरेज म्हणजे नेमकं काय की एकतर याच्यामध्ये रॉ मटेरियल स्टोअर केलं जाईल किंवा मग वेस्ट प्रोडक्ट आहे तो स्टोअर केला जाईल है ना. पण एक लक्षात घ्या की हे डिपेंड करतं की नेमकी पेशी कोणत्या प्रकारची आहे, तिचे फंक्शन काय नाही आहे है ना. त्यानुसार हे डिपेंड करतं की त्यामध्ये कोणता काय पदार्थ स्टोअर केलं जाणार आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये जी व्हॅक्युल्स आहे, व्हॅक्युलचं कार्य काय आहे की पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित करतात. काय करतात तर हे पेशीचा परासरणीय दाब म्हणजे काय, परासरण म्हणजे काय तर जसं मगाशी आपण घेतलं होतं की ऑस्मोसिस तर याला म्हणतात काय तर ऑस्मोटिक प्रेशर म्हटलं जातं. आता तुम्ही ऑस्मोसिस चांगलं जर समजून घेतलं असेल तर तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर समजून घेणं फार सोपी आहे. नेमकं बघा की नेमकं ऑस्मोटिक प्रेशर नेमकं काय आहे की सपोज अशी पेशी आहे आणि हे व्हॅक्यूल आहे. पण आता झालंय काय की याच्यामध्ये इथं पाण्याचं प्रमाण आहे ना तो कमी आहे, या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर अशा वेळेस काय होणार की हे व्हॅक्यूल आहे ना हे मोठं होईल, हे काय होणार मोठं होणार. मग अशा वेळेस काय होणार की आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मग अशा वेळेस पाण्याचं प्रमाण काय तर जास्त होतं तर मग हा पाणी काय होणार तर बाहेर येणार. का, कारण आता पाण्याचं प्रमाण सारखं करायची गरज आहे, सारखी काय तर करायची गरज आहे. त्यामुळे काय होणार तर या व्हॅक्यूलचा साईज वाढणार आणि काय होणार तर हे बाहेर टाकल्या जाईल. म्हणजे ज्यावेळेस पाणी बाहेर टाकायचं आहे त्यावेळेस काय होणार व्हॅक्यूल मोठं होईल, पाणी बाहेर टाकल्या जाईल. ज्या वेळेस पाणी आतमध्ये घ्यायचंय या व्हॅक्यूलचं साईज छोटं होणार आणि पाणी काय तर आतमध्ये घेतलं जाईल. आणि हा जो प्रेशर जो बिल्ड करत आहे या सेल मेम्ब्रेन किंवा सेल वॉलवर तो जो प्रेशर आहे त्यालाच काय म्हणतात तर परासरणीय दाब, त्यालाच ऑस्मोटिक प्रेशर म्हटल्या जातं. ठीक आहे. तर ऑस्मोसिस समजून घ्या म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर समजणं काही फार काही कठीण नाहीये. अजून कार्य काय व्हॅक्यूलचं बघा. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजेच काय की प्रोसेस झाल्यानंतर जे पदार्थ तयार होत आहेत जसं फॉर एक्झाम्पल ग्लायकोजन आहे, प्रोटीन आहे, पाणी आहे, हे सगळे पदार्थ सुद्धा व्हॅक्यूलमध्ये स्टोअर केले जातात. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. बघा काय सांगितलं मी तुम्हाला की डिपेंड करतं की कोणाची पेशी आहे. तर प्राणी पेशीमध्ये रिक्तिका काय करतात तर टाकाऊ पदार्थ साठवतात. अमिबा काय करते तर रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते म्हणजे रॉ मटेरियल आहे ना तो साठवलं जातं अमिबामध्ये. वनस्पतीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला काय तर ताठरता आणि काय तर दृढता देतात. म्हणजे त्यामध्ये काय तर पेशी द्रव असतो
आणि त्याच्यामुळे काय तर त्या पेशीला थोडंसं दृढता आणि काय तर थोडी ताठरता म्हणजे टणकपणा कडकपणा ते येत असतं. ठीक आहे. यासोबत एक लक्षात ठेवा की डायग्राममध्ये पण तुमच्या लक्षात आलं असेल, जे मेन सेलच्या दोन डायग्राम दाखवले तर मी तुम्हाला वनस्पती आणि प्राणी पेशी, त्यामध्ये काय होतं की वनस्पती पेशींमध्ये व्हॅक्युअलची जे साईज होता ना तो खूप मोठा होता. काय होता? खूप मोठा होता. आणि कंपॅरेटिव्हली प्राणी पेशींमध्ये तोच काय तर छोटा होता. तर हा एक मेन जो फरक आहे ना वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये, तो फरक थोडं चांगलं समजून घ्या. ठीक आहे. याच्यावर मल्टीलायनर प्रश्न विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट 7वा जो भाग आहे तो आहे काय तर तो प्लास्टिड आहे, लवके ज्याला म्हणतात. प्लास्टिड म्हणजे नेमकं काय, लवके म्हणजे काय, कशासाठी असतं तर हे कलर देण्यासाठी. राईट. कशासाठी आहे तर कलर देण्यासाठी. दुसरे एक काय तर हे फक्त कशांमध्ये आहे तर हे फक्त प्लांट्समध्ये आहेत, म्हणजेच काय तर वनस्पतींमध्ये आहे. कारण आपण वनस्पतींमध्ये व्हेरिएशन्स पाहतो, कलर व्हेरिएशन्स आपण पाहत असतो. तेच आपण जर बघितलं तर आपल्याला प्राण्यांमध्ये तो व्हेरिएशन्स पाहायला मिळत नाही. त्यासोबतच कालांतराने वनस्पतींमध्ये रंग सुद्धा बदलत असतो. म्हणजेच काय, जसं टोमॅटो किंवा आंबा आहे तो पिकल्यानंतर आधी कच्चा त्यावेळेस हिरवा आहे आणि त्यानंतर ते पिकल्यानंतर टोमॅटो लाल होतो, आंबा आहे तो पिवळा होतो. म्हणजेच काय तर त्यांचा कलर बदलत आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जे कामाचं आहे ते काय तर ते आहे प्लास्टिड्स आहे किंवा लवके आहे ते आहे. ठीक आहे. तर कलर वनस्पतींमध्ये लक्षात ठेवा की कलर द्यायचं काम कोणाचं तर ते प्लास्टिड्स आहे. ठीक आहे. याचे मग आता परत 2 प्रकार येत आहेत वगैरे, ते आपण घेऊ. ठीक आहे. तंतुकणिका आणि लवके लक्षात घ्या. बघा यामध्ये काय आहे तर डीएनए आणि रायबोझोम आहे. आता सांगितलं थोड्या वेळ आधी की रायबोझोम म्हणजेच काय की ज्या ठिकाणी रायबोझोम आहे त्या ठिकाणी काय तर प्रोटीन्स आहेत म्हणून. ठीक आहे. असल्याने ही अंगके काय करतात तर स्वतःची प्रोटीन्स आहेत म्हणजेच काय तर प्रथिने आहे ते स्वतःच तयार करत असतात. लवके लक्षात घ्या, प्लास्टिड्स हे कसे आहेत तर द्विपटलयुक्त आहे, म्हणजे डबल मेम्ब्रेन आहे. जसं मायटोकॉन्ड्रिया पण होता डबल मेम्ब्रेन, 2 लेअर पासून तयार झाला होता. सिमिलरली प्लास्टिड सुद्धा 2 लेअर पासून तयार झालेलं आहे. ठीक आहे. बरं, प्लास्टिडचे मग आता 2 प्रकार कोणते आहेत? एक आहे अवर्ण लवके, पांढरी रंगहीन किंवा ज्याला ल्युकोप्लास्ट म्हणतात. आणि दुसरं काय तर दुसरं आहे ज्यांना कलर्स आहेत, म्हणजे पांढऱ्याच्या व्यतिरिक्त जे पण कलर्स आहेत ते म्हणजेच कोणते तर वर्णलवके, ज्याला रंगीत लवके म्हणतात, क्रोमोप्लास्ट म्हणतात. एक परत इथं सांगतोय मी तुम्हाला की हे जे वर्ड्स आहेत ना हे जनरल वर्ड्स आहेत. ल्युको आणि काय तर क्रोमो. ल्युको ज्या ठिकाणी वर्ड असेल आणि तुम्हाला ऑप्शन गेस करायचा आहे तर अशा वेळेस लक्षात ठेवा ल्युको मीन्स व्हाईट. ल्युको मीन्स काय तर व्हाईट आणि क्रोमो मीन्स कलर. क्रोमो मीन्स काय तर कलर. त्यामुळे लक्षात ठेवा क्रोमो मीन्स कलर आणि प्लास्ट नाव कुठून आलं तर या प्लास्टिड पासून आलंय. ल्युको म्हणजे पांढरा आणि प्लास्ट त्यामुळे पांढरे लवके. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा नावं अगदी सोपी आहेत. ठीक आहे. आता बघा की हे जे वर्णलवके आहेत ना याचे काही इथं नावं दिलेली आहेत. बरं, या वर्णलवकांमध्ये नेमकं असतात काय तर पिगमेंट्स असतात, ज्याला रंगद्रव्य म्हणतात. ज्याला काय म्हणतात तर रंगद्रव्य म्हणतात, पिगमेंट म्हटल्या जातं है ना. आणि या पिगमेंटमुळेच ऍक्च्युली काय तर कलर येतो है ना. म्हणजे प्लास्टिकच्या आतमध्ये पिगमेंट आहे आणि त्या पिगमेंटमुळे कलर आहे. जसं आपल्याला माहिती आहे की क्लोरोप्लास्ट जो आहे, क्लोरोप्लास्ट जो आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं आणि म्हणून पानांना हिरवा कलर असतो. तर काय लक्ष ठेवायचे तुम्हाला बघा की क्लोरोप्लास्ट आणि त्यामध्ये आहे काय तर क्लोरोफिल आहे. काय आहे तर क्लोरोफिल आहे. म्हणजे हा क्लोरोप्लास्ट आहे काय तर हा प्लास्टिड आहे. हा काय तर एक लवक आहे प्लास्टिड आहे आणि क्लोरोफिल आहे काय तर हा आहे पिगमेंट. आणि म्हणून बघा है ना. आणि क्लोरोप्लास्ट आहे कुठं तर हा आहे कशामध्ये तर पानांमध्ये है ना. वनस्पती जे पानं आहेत तर त्याच्यामुळे. आता बघा की खरं जो कलर आहे ना तो कशाला या क्लोरोफिलला आहे हिरवा कलर. त्याच्यामुळे क्लोरोप्लास्ट याला पण हिरवा कलर आला आणि म्हणून पानांना काय तर हिरवा कलर दिसतोय. ठीक आहे. तर हे जे रंगद्रव्य दिलेत इथं पिगमेंट्स दिलेले आहेत. जसं हिरवा कलर आहे हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल म्हणतात है ना. त्यानंतर दुसरा कोणता तर लाल, जसं गाजर आहे तर त्यासाठी काय तर कॅरोटीन. पिवळा आहे त्याला झॅन्थोफिल. जांभळा किंवा निळा असेल तर अँथोसायनिन. गडद गुलबक्षी आहे जसं बीटचा कलर असतो तर त्यासाठी काय तर बिटालिन्स. हे काय तर पिगमेंटचे नाव आहे. ठीक आहे. या सगळ्यात मध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजेच काय तर हरितद्रव्य, ज्याला आपण क्लोरोफिल किंवा जो प्लास्टिड आहे तो कोणता आहे तर तो आहे क्लोरोप्लास्ट. तो आहे काय तर क्लोरोप्लास्ट आहे. आता जर क्लोरोप्लास्ट हा इम्पॉर्टंट आहे का, कारण जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये जो अन्न तयार होतो ना तो या क्लोरोप्लास्टमुळे किंवा क्लोरोफिलमुळे आहे ना तो तयार होतो. त्यामुळे खूप मोठी जे फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणतो आपण, प्रकाश संश्लेषणाची क्रिया, ही याच्यामुळे शक्य आहे है ना. बॉटनीमध्ये आपल्याला ही प्रोसेस पूर्ण डिटेल घ्यायची आहे पण इथं थोडक्यात तुम्हाला मी क्लोरोप्लास्टची माहिती सांगतोय. बघा काय
क्लोरोप्लास्ट बघा इथं काय दिलंय, क्लोरोप्लास्टचा इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे है ना. या क्लोरोप्लास्टमध्ये आता सांगितलं की 2 लेअर असतात, एक बाहेरची लेअर आणि एक आतमधली लेअर, द्विपटलयुक्त आहे, डबल मेम्ब्रेन आहे. त्याच्यामध्ये काहीतरी हे बघा एक कॉइन सारखा स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये काय तर कॉइन सारखा स्ट्रक्चर आहे है ना. बघा काय आहे, हरित लवके ही काहीतरी एक वर्णलवके आहे, इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. थोड्या वेळा आधीच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की जो टोमॅटो आहे त्याचा हिरवा कलर तो पिकल्यानंतर लाल होत असतो, आंबा आहे तो पिकल्यानंतर हिरव्यामधून तो पिवळा होत असतो है ना. त्यामुळे जी वर्णलौके आहे किंवा जो क्लोरोफिल आहे हे काय होतात तर बघा की ते दुसऱ्या कलरमध्ये ते रूपांतरित होऊ शकतात. उदाहरण तेच दिलं इथं की हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य काय होणार तर नष्ट होतं आणि काय तयार होतं तर लायकोपिन तयार होतं आणि त्याच्यामुळे काय तर तिथं लाल रंग आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बघा याचं कार्य कोणकोणते आहेत, लवकांचे कार्य काय आहेत. इथं फक्त हे कार्य फक्त कोणाचे आहेत तर क्लोरोप्लास्टचे नाहीत, हे लवकांचे कार्य दिलेले आहेत है ना. आता या लवकापैकी क्लोरोप्लास्ट एक आहे आणि त्याचं कार्य आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की हरित लवके काय करतात तर सौर ऊर्जा शोषून रासायनिक ऊर्जेत कन्वर्ट करतात आणि त्याचेच काय तर अन्नामध्ये रूपांतर होत असते आणि त्याच्यामुळेच वनस्पतींना त्यांचं अन्न मिळत असतो. ठीक आहे. अजून दुसरं कोणते कार्य आहे वर्णलवकांचे तर वर्णलवकांमुळे फूल फळे यांना रंग येतो, हे सांगितलंच आहे ऑलरेडी मी तुम्हाला. ठीक आहे. अवर्णलवके ही काय आहे तर अवर्णलवके म्हणजे जे ल्युकोप्लास्ट आहेत ज्या कलरलेस आहेत किंवा व्हाईट कलरचे आहेत ते है ना, ते काय करतात तर पिष्टमय पदार्थ आहे, मेद आहे, प्रोटीन आहे यांचं काय तर संश्लेषण आणि साठवण करतात. म्हणजेच जे अवर्णलवके आहेत त्यांच्यामध्ये काय तर पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च, मेद म्हणजे काय तर फॅट आणि प्रथिन म्हणजे काय तर प्रोटीन हे काय तर संश्लेषण म्हणजे तयार करतात आणि काय तर साठवून सुद्धा ठेवले जातात. ठीक आहे. तर बघा हे आपण असे 7ही जे सेल ऑर्गन्स आहेत ते इथं कव्हर केले. ठीक आहे. या सिक्वेन्सनी अभ्यास करा, याच पद्धतीने करा. सुरुवातीला मी तुम्हाला 7ही ऑर्गनची लिस्ट दिली होती आणि सोबत काही वर्ड्स लिहिले होते, अभ्यास करायला सोपं जातं, तसं करा, अगदी सोपी आहे. ठीक आहे. अदरवाईज जर तुम्ही एक एक वाचून काढतो म्हटलं ना इंडिव्हिज्युअल आणि प्रत्येकाला जर वेगळं जर तुम्ही कन्सिडर केलं तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला फार कठीण जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय आहे अजून आता या टॉपिकमध्ये थोडंसं एक्स्ट्रा, कारण मेन जो भाग आहे ना सेलचा भाग आपण हा इथं समजून घेतलाय. ठीक आहे. पण थोडंसं अजून एक्स्ट्रा भाग आपण इथं कव्हर करणार आहोत. सेलचे 2 प्रकार पडतात. सेलचे प्रकार आहेत की तिथं 2 प्रकार आहेत. म्हणजे आतापर्यंत जो पण आपण अभ्यास केलेला आहे ना ह्या सेल कोणाचे आहेत तर हे चांगले डेव्हलप झालेले, चांगले म्हणण्यापेक्षा किंवा जे बॅक्टेरिया सोडून जे पण सजीव आहेत त्या सर्वांच्या पेशी ह्या अशा तयार झाल्या जसं आपण आतापर्यंत अभ्यास केलाय. ठीक आहे. इव्हन आपल्या सुद्धा पेशी ह्या अशाच तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. पण काही म्हणजे बॅक्टेरिया जसे आहेत तर बॅक्टेरियाच्या ज्या पेशी आहेत ह्या अशा डेव्हलप झालेल्या नाही आहेत. अशा म्हणण्यापेक्षा एवढ्या डेव्हलप झालेल्या नाही आहेत. एवढ्या म्हणजे काय की जसं आपण काय बघितलं की जर एक पेशी आहे तर त्याच्यामध्ये जे प्रत्येक अवयव आहेत या अवयवाच्या भोवती आहे काय तर या अवयवाच्या भोवती आहे काय तर सिंगल किंवा डबल मेम्ब्रेन आहे. याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते ठळक सूक्ष्मतेच्या खाली ठळक पाहता येतात की हा नेमका अवयव कोणता आहे, हा नेमका अवयव कोणता आहे हे ठळक पाहता येतात. पण बॅक्टेरियाची जर आपण एखादी जर बॅक्टेरिया जर पाहिला तर त्यांच्यामध्ये आपल्याला असे ठळक अवयव पाहायला मिळतात नाही, हे तेवढे डेव्हलप झालेले राहत नाहीये है ना. आणि म्हणून या बेसिसवर हे 2 प्रकार केलेले आहेत. कोणते 2 प्रकार, एक आहे काय तर युकॅरियोटिक आणि दुसरा आहे काय तर प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक आणि काय तर प्रोकॅरियोटिक सेल. यू म्हणजे लक्षात ठेवा EU असा यू आला तर हा पण एक जनरल वर्ड म्हणून लक्षात ठेवा. यू म्हणजे काय तर ट्रू लक्षात ठेवायचं आहे. यू म्हणजे काय तर ट्रू है ना. आणि ट्रू जर आहे तर ही खरी सेल आहे. म्हणजे आपली जी सेल आहे किंवा आता आपण जो अभ्यास केलाय ते सगळं कशाचा अभ्यास केला तर युकॅरियोटिक सेलचा अभ्यास केलेला आहे. आणि मग राहिले काय तर दुसरा प्रोकॅरियोटिक सेल. आताच काय सांगितलं की हे कशामध्ये सापडणार आहे, फक्त बॅक्टेरिया म्हणजेच काय तर फक्त जीवाणूंमध्ये सापडणार आहे. ठीक आहे. थोडक्यात हा चार्ट समजून घेऊ, अगदी सोपी आहे. बघा साईज यांचा कंपॅरेटिव्हली, आता हे एक्झॅक्टली सगळे लक्षात ठेवायची गरज नाहीये. काय सांगतोय मी की हे प्रोकॅरियोटिक म्हणजे बॅक्टेरिया आणि हे बाकीच्या सजीवांचं आहे. ठीक आहे. यांच्यापेक्षा हे जास्त डेव्हलप आहे त्यामुळे यांच्यापेक्षा याचा साईज आहे हा मोठा असणार आहे. बस एवढं लक्षात ठेवा. लार्ज ॲज कम्पेअर्ड टू प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. थोडेसे हे नोट्स इंग्लिशमध्ये आहेत कारण हे तुम्हाला 10व्या वर्गापर्यंत मिळणार नाही. याचा जो न्यूक्लियस आहे म्हणजे जो केंद्रक आहे हा आपल्याला ठळक पाहायला मिळतो, पण याच्यामध्ये हा ठळक पाहायला मिळत नाही कारण याच्यामध्ये मेम्ब्रेन असेलच म्हणजे तो प्रॉपर दिसेलच याची गॅरंटी नाही. नेक्स्ट सेल ऑर्गनल्स कसे आहेत बघा. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की युकॅरियोटिक मध्ये सगळे जे सेल ऑर्गन्स हे कसे आहेत तर मेम्ब्रेन बाउंड आहे. सिंगल असेल डबल असेल पण मेम्ब्रेन आहे. पण यांच्यामध्ये काय तर डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स.
राईट. नेक्स्ट क्रोमोझोम तुम्हाला सांगितलं होतं मी काय. क्रोमोझोम म्हणजे काय होतं की न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस आणि इथं होता क्रोमॅटिन फायबर्स. हे क्रोमॅटिन फायबर ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतात, पेशी विभाजन होतात, तर ते असे अरेंज होतात, हे असे अरेंज होत आहेत है ना. याला आपण क्रोमोझोम्स म्हणतो. याच्यामध्ये किती आहेत तर एकपेक्षा जास्त आहेत. तुम्ही थोडंसं प्रयत्न करा, गुगल करा आणि शोधून काढा की मानवांमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत किंवा किती क्रोमोझोमच्या जोड्या आहेत हे शोधून काढा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किती आहे तर एकच आहे. हां, त्यानंतर जेनेटिक मटेरियल कुठं सापडतो. जसं न्यूक्लियसमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की हे जे क्रोमोझोम्स आहेत याच्यामध्येच जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजेच काय, ज्याला आपण जीन्स म्हणतो किंवा जे अनुवांशिक जे गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातात त्याला आपण त्या भागाला जेनेटिक मटेरियल म्हणतो. ते कुठे सापडतात बघा, डिस्टिंक्ट कंपार्टमेंट्स इन द सेल, दॅट इज कुठं सापडतात. सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लिओलिड हॅव मेम्ब्रेन ऑल्सो है ना. पण याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये काय तर नो कंपार्टमेंट्स, यांच्यामध्ये कंपार्टमेंट वेगळं असं काही कंपार्टमेंट नाही. न्यूक्लिओइड डू नॉट हॅव मेम्ब्रेन. ठीक आहे. नेक्स्ट काय तर याच्यामध्ये सेल वॉलमध्ये बघा, युकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल कशामध्ये होतं फक्त प्लांट सेल, ॲनिमल सेलमध्ये नाही, फक्त वनस्पती पेशींमध्ये, प्राणी पेशीमध्ये नाही. अब्सेंट इन द ॲनिमल सेल है ना. कंपोज ऑफ कशापासून तयार झाले असतात सेल वॉल, तर ते सेल्युलोज पासून तयार झालेले असतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये इथं कन्फ्यूज होऊ नका, कारण आपण काय म्हटलं की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ही तेवढी डेव्हलप झालेली नाही आहे. पण सेल वॉल लक्षात ठेवा की हे यामध्ये प्रेझेंट असतो. पण हे कशापासून तयार झालंय, हे तयार झालंय अमिनो शुगर्स अँड मुरामिक ऍसिड पासून तयार झालेले असतात. ठीक आहे. अजून काही 2-3 पॉइंट्स आहेत याच्यामध्ये बघा, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये. न्यूक्लिओलस म्हणजे काय तर हा आतमधला भाग, न्यूक्लियसच्या आतमधला भाग याच्यामध्ये प्रेझेंट होता. डायग्राममध्ये आपण ऑलरेडी बघितलं, याच्यामध्ये आहे काय तर अब्सेंट आहे. नेक्स्ट प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय की प्रथिने कुठं तयार होतात, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया आणि काय तर क्लोरोप्लास्ट. पण प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त कुठं होतात तर ते सायटोप्लाझम मध्येच होत असतात. रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की ऊर्जा मुक्त करायची आहे, ते कुठं होतं, ज्याला पॉवर ऑफ सेल म्हणतात, तो म्हणजेच काय तर मायटोकॉन्ड्रिया. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट आहे. पण यांच्यामध्ये असतं काय, कारण ऊर्जा तर लागणार आहे, सजीव आहे त्यामुळे, तर ते कशामध्ये होतं तर कोणता भाग आहे, जसं युकॅरियोटिकमध्ये मायटोकॉन्ड्रिया त्यांच्यामध्ये आहे काय तर मेसोझोम म्हणून हा भाग आहे. नेक्स्ट फोटोसिंथेसिस आपण ऑलरेडी घेतलंय. फोटोसिंथेसिस आपल्याला माहिती आहे की कुठं होतं तर हे फक्त वनस्पतींमध्ये आहे. आणि ते कशामुळे शक्य आहे, कारण प्लास्टिडमुळे शक्य आहे. प्लास्टिडमध्ये कोणता प्लास्टिड तर क्लोरोप्लास्ट, आणि क्लोरोप्लास्टमध्ये पिगमेंट आहे तो क्लोरोफिल आहे. ठीक आहे. तर प्लास्टिड आहे, यांच्यामध्ये काय आहे तर तोच भाग काय तर ग्रॅना लॅमेला आहे, यांच्यामध्ये प्लास्टिड नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं आहे, अगदी सोपं सांगतोय. प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया, बाकी सगळे युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक लक्षात ठेवा, बॅक्टेरिया बाकी सगळे कशामध्ये टाकायचे तुम्हाला युकॅरियोटिक मध्येच टाकायचं आहे. ठीक आहे. तर हा 2 प्रकार लक्षात ठेवा, युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल है ना. हा मराठीमध्ये सॉरी नाव राहिलं होतं आपलं, याला म्हणतात दृश्य केंद्रकी, आणि याला म्हणतात आदि केंद्रकी. याला म्हणायचंय आदि केंद्रकी है ना. दृश्य केंद्रकी, दृश्य म्हणजे काय तर दिसणे, दृश्य म्हणजेच दिसणे, केंद्रक दिसत आहे तर दृश्य केंद्रकी है ना. आणि ते आदि केंद्रकी म्हणजे त्याच्यामध्ये काय तर ते तेवढं डेव्हलप झालेलं नाही. हा त्यानंतर जो जेनेटिक मटेरियल आहे त्यामधला मेन भाग म्हणजे तो म्हणजेच काय तर हा DNA आणि काय तर RNA. DNA आणि RNA हे काय तर हा एक मेन भाग आहे ना. हा स्ट्रक्चर कदाचित तुम्हाला आठवत असेल, असं आपण बऱ्याचदा बघतो DNAचा स्ट्रक्चर किंवा RNAचा स्ट्रक्चर है ना. एक थोडंसं आधी ही डायग्राम बघा, त्यानंतर हे आपण इझिली समजून घेऊ. ठीक आहे. बघा DNA मध्ये आहे काय तर हे 2 लेयर्स असे आपल्याला पाहायला मिळतात. याला म्हणतात काय तर हेलिक्स म्हटलं जातं. आणि हे कशापासून तयार झालंय, शुगर आणि फॉस्फेट पासून. कशापासून, शुगर आणि फॉस्फेट. पण तेच याच्यामध्ये जर बघितलं RNA मध्ये तर हा हेलिक्स एकच आहे, पण तो पण शुगर आणि फॉस्फेट पासूनच तयार झालेला आहे. यासोबतच अजून काय, इथं बघा हे अशा मध्ये रिचार्ज दिलेले आहेत. हे कशापासून तयार झालेले असतात तर हे प्रोटीन पासून तयार झालेले असतात. कशापासून तर प्रोटीन पासून तयार झाले. मग आता DNA असेल तर त्यामध्ये कोणकोणते प्रोटीन आहेत, सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनाइन आणि थायमिन. RNA असेल तर कोणतं प्रोटीन आहे, सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनाइन आणि युरॅसिल. म्हणजे हा जो आहे ना, हा इथं शेवटचा आहे, हा फक्त एक वेगळा आहे. 4 तिकडे पण आहे, 4 इकडे पण आहे, पण एक वेगळा आहे या 4 पैकी. हा लक्षात ठेवा, मल्टीलाइनर मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. हे अंदाज तुम्हाला अभ्यास करता करता सहज येईल, पण तुम्हाला ते थोडंसं लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे ना.
तर शुगर आणि फॉस्फेट हा तर कॉमन आहे, पण याच्यामध्ये प्रोटीन वेगळे आहेत, याच्यामध्ये प्रोटीन वेगळे आहे, म्हणजे एक प्रोटीन वेगळं आहे, 3 तर सारखेच आहेत है ना. आता तुम्हाला बऱ्याचदा DNA सिक्वेन्सिंग वगैरे असं वर्ड ऐकलं असणार किंवा CID मध्ये साळुंके बघतो ना की जे हे आहेत एसी प्रद्युम्न वगैरे दया वगैरे ते काय करतात की कोणाचा केस सापडला, कोणाचा बॉडीचा कोणता भाग सापडला तर ते लॅबमध्ये घेऊन जातात आणि साळुंके मग ते टेस्टिंग करतो आणि मग DNA मॅच करतो. करतंय काय की ह्या प्रोटीनचा जो सिक्वेन्स आहे, सायटोसिन आहे की काय आहे, गॉनिन आहे, त्या सिक्वेन्सनं तो सिक्वेन्स फाइंड करतो आणि तो मग मॅच करतो, त्यालाच DNA सिक्वेन्सिंग म्हणतात है ना. तर हा फरक एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा नेमकं काय आहे इथं, हे स्ट्रक्चर सुद्धा दिलेले आहेत, हे अजिबात तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे, फक्त हे लक्षात ठेवा की नेमके त्याचे नाव काय आहे. ठीक आहे. एक थोडक्यात इथं आपल्याला त्या दोघांचं क्लासिफिकेशन पण दिलेलं आहे. स्ट्रँड म्हणजे बघा की हे जे हेलिक्स आहेत ना त्याला स्ट्रँड म्हटलंय. DNA मध्ये डायग्राम मध्ये क्लिअरली दिसत आहे आपल्याला डबल आहे, RNA मध्ये क्लिअरली दिसत आहे की तो सिंगल आहे म्हणून. नेक्स्ट शुगर कोणता आहे, हा DNAचा लॉंग फॉर्म राहिलाय आपला, DNAचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि RNAचा लॉंग फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड. त्यामुळे इथं शुगर लक्षात ठेवायला सोपी आहे, DNAचा लॉंग फॉर्मच आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्यामुळे शुगर आहे डीऑक्सीरायबोज. RNA मध्ये शुगर काय तर RNAचा लॉंग फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड, त्यामुळे इथं शुगर आहे कोणतं तर रायबोज. नेक्स्ट लोकेशन कुठे सापडतात, न्यूक्लियर आणि काय तर मायटोकॉन्ड्रिया या भागामध्ये, आणि हे कुठे सापडतात न्यूक्लियर आणि काय तर सायटोप्लाझम मध्ये. यांचं लाईफ टाइम कसं आहे तर DNAचा लाईफ टाइम हा थोडासा जास्त आहे RNA पेक्षा, RNAचा थोडासा तो शॉर्ट आहे. प्रोसेस काय तर इथं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे कोणत्या प्रोसेस थ्रू हे बनतील तर ट्रान्सक्रिप्शन, हे थोडंसं आपण बायोटेक्नॉलॉजी टॉपिक घेणं त्यामध्ये हे परत येतील है ना. आणि RNA काय तर ट्रान्सलेशन है ना. नेक्स्ट त्याचे प्रकार पण दिलेत, हे सुद्धा आपण त्यावेळेसच अभ्यास करणार. सध्या फक्त इथे एवढं नाव लक्षात ठेवा की न्यूक्लियर DNA, एम्प्टी DNA, RNA चे काय तर mRNA, tRNA आणि काय तर mtRNA. ठीक आहे, हे प्रकार लक्षात ठेवा. ठीक आहे. चल नेक्स्ट हा टॉपिक इथं संपलाय. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ना ते पण आपण सोबतच लगेच कव्हर करून घेऊ. अगदी सोपे प्रश्न विचारलेत बघा. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल म्हणजेच काय तर आवरण, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर मेम्ब्रेन नसते ते विचारलेलं आहे है ना. आपण 7 भाग घेतलेत आणि त्या 7ही भागामध्ये लक्षात ठेवा की मेम्ब्रेन आहे. म्हणजे तो कोणकोणता भाग होता बघा, क्लोरोप्लास्ट हा प्लास्टिडचा भाग आहे. ठीक आहे ना. मायटोकॉन्ड्रिया पण घेतलंय बघा, इथं आता मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका लिहिलेलं नाहीये, मायटोकॉन्ड्रिया लिहिलंय. ठीक आहे ना. लायझोझोम लिहिलंय, इथं लय कारिका लिहिलेलं नाहीये, लायझोझोम लिहिलेले आहेत है ना. म्हणून म्हटलं की इंग्लिश मधलेच नावं लक्षात ठेवा, ते इम्पॉर्टंट आहे बरोबर ना. हे तिन्ही घेतले. रायबोझोम तुम्हाला सांगितलं होतं की रायबोझोमचे पार्टिकल्स असतात जसं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये आहे है ना. तर ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काय तर प्रोटीन तयार होत असतात. आणि रायझोझोम वर लक्षात ठेवा की पटल राहत नाही, मेम्ब्रेन राहत नाही. हा तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन करून म्हणजे एलिमिनेशन मेथड जी आहे ना त्याद्वारे काय तर हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. कारण हे तिन्ही अवयव आपण घेतलेत आणि या तिघाही भोवती काय तर लेयर्स आहेत, मेम्ब्रेन आहेत, हे आपण घेतलंय. नेक्स्ट अगदी सोपी, मागचा जो प्रश्न होता राज्यसेवा प्री 2021चा होता. पुढचा प्रश्न आहे हा, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केलं आहे. कोशिका म्हणजेच काय तर पेशी, सर्वात प्रथम वर्णन कोणी केलं होतं तर तो आहे कोण तर तो होता रॉबर्ट हुक. 4-5 सायंटिस्टचे नाव तुम्हाला सांगितले होते, ते 4ही लक्षात ठेवा. एक विचारले कदाचित दुसरे मागे पुढे विचारलं जाऊ शकतं. तिसरा आहे काय तर बघा, हा थोडासा कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे, थोडासा 2013चा प्रश्न आहे, पण छान प्रश्न आहे. अंडे पाण्यामध्ये जर ठेवले असतात ते फुगते, पण जर तेच मिठाच्या पाण्यात जर ठेवले तर ते काय होते तर ते आकुंचन पावते. हे खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे शक्य आहे, कोणत्या गुणधर्मामुळे होते बरोबर ना. म्हणजे असं पाण्यामध्ये जर अंड जर ठेवलं तर काय होणार तर हे फुगतं का, कारण ते होणार का तर कशामुळे जाणार तर ते पाणी आतमध्ये गेल्यामुळे जाणार. पण ते जर मिठाच्या पाण्यात ठेवलं तर बाहेर आता पाण्याचं प्रमाण कमी झालं तर काय होणार तर मग आता हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आतमधला पाणी बाहेर येणार आहे, आतमधला पाणी काय होणार तर बाहेर होईल. आणि अशा वेळेस काय होणार तर त्या अंड्याचा आकुंचन होईल. जसा लोणचं टाकताना फळांच्या फोडी झाल्या होत्या त्याच पद्धतीने इथं अंड्याचं होणार आहे ना. या सोल्युशनला ज्या वेळेस अंड फुगणार आहे त्यावेळेस हा बाहेरच्या सोल्युशनला आपण हायपोटोनिक सोल्युशन म्हटलं होतं, याला म्हटलं होतं आपण हायपोटोनिक. आणि ज्या वेळेस पेशीतलं पाणी किंवा अंड्यातलं पाणी बाहेर येईल त्यावेळेस बाहेरच्या सोल्युशनला हायपरटोनिक सोल्युशन म्हटलं जातं, त्याला म्हणतात काय तर हायपरटोनिक सोल्युशन. आणि हे सगळे प्रकार कशाचे आहेत तर हे आहेत प्रकार कशाचे तर परासरण
किंवा ऑस्मोसिसचे आहेत, है ना. बघा शाळेच्या पुस्तकात ते दुसरे एक्झाम दिले, इथं दुसरं विचार आहे. आणि परत काय सांगतो मी तुम्हाला की एक्झाममध्ये दुसरं अजून काहीतरी विचारलं जाऊ शकतं. आता इथं जर तुम्ही कदाचित तुम्हाला एखाद्या ठिकाणी डिफ्युजन हा जर नाव दिलं असतं, डिफ्युजन हा जर पर्याय दिला असता तर कदाचित तुम्ही कन्फ्यूज झाले असते, कारण बरेच विद्यार्थी यात कन्फ्यूज झाले असते. कारण बाकीचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ना हे फिजिक्सचे कॉन्सेप्ट्स आहेत, त्यामुळे टॉपिकच्या नंतर हा प्रश्न सॉल्व्ह करायला ना सोपी आहे, कारण फक्त ऑस्मोसिसच नाव गेले आतापर्यंत, है ना. पण एक्झाममध्ये जर गेलं तर हे कन्फ्यूज होईल. मग अशा वेळेस काय करावं लागेल, तुम्हाला हे कॉन्सेप्ट चांगले समजावे लागतील. त्यामुळे डिफ्युजन आणि ऑस्मोसिस हे परत एकदा बघा आणि ते समजून घ्या चांगलं काय, ठीक आहे. तर हे एवढे प्रश्न आतापर्यंत सेल या टॉपिकवर विचारलेले आहेत, ठीक आहे. तर इथंच थांबूया आपण आणि सेल टॉपिक बायोलॉजीचा पहिला टॉपिक आहे हा इथं संपला आहे. नेक्स्ट आपण पुढच्या व्हिडिओला पुढचा टॉपिक चालू करू. थँक्यू व्हेरी मच. आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे, त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल. ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये GS पेपर 1 आणि GS पेपर 2 म्हणजे CSAT सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे. फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅचबद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल. प्री फोकस बॅच आहे, यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे. माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे. यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे. 7 तारखेपासून सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग CSAT सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅचबद्दल आणि टेस्ट सिरीजबद्दल माहिती मिळवता येईल.